तर डोंबिवली स्टेशन बाहेर फेरीवाला मराठीचा वाद पुन्हा एकदा चर्चेत आलाय। मनसेचे नेते अविनाश जाधव आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। मराठी तरुणीचा खाद्यपदार्थाचा स्टॉल हटवल्यानं संताप व्यक्त करण्यात येत होता। तर या तरुणीच्या न्यायासाठी मनसेचे अविनाश जाधव मात्र डोंबिवलीत तिच्या मदतीकरता धावून आल्याचं पाहायला मिळालं। एवढं सांगतो मराठी माणूस आरडत नाही, त्यामुळे बिंदास वाढायचं नाही। कोणी आलं मला दादा आले, दादांनी खरंच मला खूप मदत केली। अविनाश जाधव जे आहे ते आमच्यासारख्या माणसांसाठी उभे राहणार आहेत। काल तुम्ही तर ऐकलंच असेल ते काय बोलले, बरोबर ना? मला काय बोलले, इथे तू टपरी टाक बोलले। मी पालिकेला बोलत होती, जेव्हा जे केडीएमसी वाले येत होते मी त्यांना बोलत होती की माझ्याकडून तुम्ही पावती घ्या जसं बाकीच्या लोकांकडून घेतात, जेणेकरून मला त्रास नाही होणार। तर ते बोलले नाही, तुझ्याकडून पावती नाही घेणार, तू आज पावती देशील, उद्या माईक वर बोलून दाखवशील। मग हे जे सर्व जे कमवतात ना, हे लोक जे सर्व जे कमवताय ना, सर्व बिनधास्त कमवा, सर्वांना पोट आहे, तुम्ही करा। पण जर आमचा महाराष्ट्र आहे, पहिला हक्क आमचा आहे, जर आम्ही कमवत असेल ना तर आम्हाला पाठी खेचू नका। त्या ताईला आम्ही गॅरंटी देतो 100% की परत तिच्या गाडीला किंवा राजसाहेबांचा फोटो तिकडनं कोणी हलवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना दिसेल मनसेची ताकद काय आहे। मला वाटतं तिकडे आमचे अविनाश जाधव आहेत, ते ऑलरेडी तिथे गेलेले होते आणि सन्मान्य राजसाहेबांनी त्यांनी या विषयावर चर्चा केलेली आहे। तिने अजिबात काळजी करू नये किंवा महाराष्ट्रातील कोणी इतर तायांनी कुठलीही काळजी करू नये। ज्यांना पोटापाण्याचा व्यवसाय उत्तमरित्या चांगल्या प्रकारे करायचा आहे तो त्यांनी केला पाहिजे। त्यापेक्षा इतर ठिकाणी ज्या इल्लीगल गोष्टी आहेत त्यामध्ये जर त्या तिकडच्या लोकांनी लक्ष घातलं तर ते जास्ती बरं होईल। तर संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर जहरी टीका केली आहे। राऊतांनी शिंदेंचा उल्लेख सुनबाई असा केला। शिंदे रुसून बसलेल्या सुनबाई सारख्या दिल्लीत फेऱ्या मारतात। दिल्लीचे सासरेही ऐकायला तयार नाहीत। राऊतांनी शिंदेंना हा खोचक टोला लगावलाय। यावरून नवनाथ बन यांनी देखील पलटवार केलाय, पाहूया। बहुतेक ती घटस्थापनेपर्यंत पुढे जाऊ शकते, कारण ते काय दोघांमधलं काय जुळत नाही आहे नीट। शिंदे रुसून बसलेले आहेत आणि रुसून बसलेल्या सुनबाई ज्या आहेत त्या सारख्या दिल्लीत फेऱ्या मारत आहेत आणि दिल्लीचे सासरे ऐकायला तयार नाहीत। त्याच्यामुळे त्या नववधूची फार अडचण झालेली आहे। करे तो क्या करे, इज्जत का सवाल आहे। बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे, बोलून ते गेलो आमचा महापौर होणार, पण भारतीय जनता पक्ष असं कोणाला, त्यांची एक भूमिका अशी असते, माझं ते माझं आणि तुझं ते माझ्या बापाचं, या भूमिकेत हे सगळे लोक असतात। त्याच्यामुळेच आम्ही त्यांच्यापासून दूर झालो। संजय राऊत हे राहुल गांधींची नवरी झालेली आहेत। याच्या आधी देखील बघितलंय की दिल्लीमध्ये जायचं, राहुल गांधींची गुलामी करायची, हे संजय राऊतांचं काम झाले। काँग्रेसची जे स्वतः नवरी म्हणून आहेत त्यांनी इतरांना सून, इतरांना सासू म्हणू नये। अहो संजयजी राऊत, तुम्ही ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी पायघड्या घालत होत्यात, नवसं बोलत होतात, कशा पद्धतीनं राहुल गांधीच पुढचे पंतप्रधान आहेत अशा वल्गना करत होत्यात, तुम्ही राहुल गांधींची नवरी आणि मराठी भाषेत आणखी चांगलं सांगायचं झालं तर प्रेयसी म्हणून काम केलं होतं। परंतु राहुल गांधी यांनी तुम्हाला प्रेयसी म्हणून देखील ठेवलेलं नाही, हे देखील महाराष्ट्राने बघितलेलं आहे। काँग्रेसनं तुम्हाला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत बाजूला ठेवलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।